आज दुबईमध्ये भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामना जो आहे तो पार पडणार आहे। खरं तर पाकिस्तानने टॉस जिंकत पहिली बॅटिंग जी आहे त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर सोलापुरातील क्रिकेट प्रेमी जे आहेत ते आता या पार्क स्टेडियमवरती एकत्र झालेले आहेत आणि या मॅचचा थरार जो आहे तो अनुभवणार आहेत। नक्की कशा पद्धतीच्या भावना या सर्व क्रिकेटर्सच्या आहेत काय सांगाल सर? आज खरं तर भारत पाकिस्तान सामना होतोय। गेल्या अनेक मॅचेसमध्ये जे आहे ते भारताने पाकिस्तानला धूळ चारलेली आहे, आज देखील सामना होतोय। 100% आज सुद्धा तेच होणार। जो इतिहास त्यांनी जे सोडून गेलेले आहेत तो इतिहास आज सुद्धा हे होणार आहे आणि इंडिया 100% आजची मॅच जी आहे एकदम गजगजीत विजय घेणार आहे। कोणता प्लेयर चांगला परफॉर्मन्स देईल काय वाटतं? कोणाचा फॉर्म चांगला आहे? तसं बघायला गेलं तर इंडियातले सगळे प्लेयर चांगले आहेत, पण आजचा जर आपण विचार केला तर आजच्या मॅचमध्ये रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे आणि बॉलिंगमध्ये म्हटलं की आपला बुमराह आहे। सगळे म्हणजे ज्या पद्धतीने हे खेळत आहेत ते चांगले उत्कृष्टच खेळत आहेत आणि आज सगळे प्लेयर चांगले करणार आहेत। आणखी काही प्लेयर्स आहेत काय सांगाल? काय भावना आहेत? आज उत्साह मोठा आहे। खरं तर भारत पाकिस्तान मॅच म्हटलं तर हाय इंटेन्शन मॅच असते आणि पूर्ण जगाचे लक्ष या मॅचकडे असते आणि मला वाटतं की आज दोन्ही बाजूला प्रेशर आहे, पण तरी भारत ही मॅच जिंकेल आणि पुढे जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीवर पण नाव कोरेल अशी आम्हाला सगळ्यांना इथे आशा आहे। खरं तर लहान मुलगासुद्धा सोबत आहे, क्रिकेटचा उत्साह आहे। खरं तर क्रिकेट म्हटलं की भारतीयांचा एक आवडीचा खेळ आहे सर्वाधिक। कसं पाहताय आजच्या मॅचकडे? आज का मैच इंशाल्लाह इंडिया जीतेगा और मेन जो है जो यंग प्लेयर है शुभम गिल, आज वो अच्छा खेलेगा और सेंचुरी होंगी उसकी, आज बहुत अच्छा खेलेंगे और इंडिया की जीत होंगी आज। काय तू पण मॅच बघायला आलाय आज, काय वाटतंय? इंडिया जीतता है, मेरे को तो इतना लगता है कौन खेलेगा अच्छा? विराट कोहली। विराट कोहली। काय सांगाल भाई? खरं तर आज मॅच आहे। शमी अहमद आज पंजा खोलेंगे, आज फिर से वही पंजा खोलेंगे शमी अहमद। 5 विकेट मैन ऑफ द मैच वही रहेंगे शमी अहमद, मोहम्मद शमी। काय सांगाल? खरं तर खूप उत्साह आहे। भारत पाकिस्तान एक हाय व्होल्टेज मॅच असते, देशाचं लक्ष सगळं लागलेलं असतं। कसं पाहताय तुम्हीकडे? इस भारत इंडिया पाकिस्तान मैच के बाद बोले तो दिल की धड़कन, सो मैं हर बॉल हर गेंद पे दिल की धड़कन रहती है और आज के मैच में जो परफॉर्मेंस करेगा और इंडिया ही करेगा आज। और आउटस्टैंडिंग बॉलिंग बैटिंग है और सबसे बेहतरीन बल्लेबाजी बोले तो शुभमन गिल। कोणाचं आव्हान भारतीय संघासमोर असेल? कुठल्या प्लेयरचं? म्हणजे पाकिस्तानचा असा कोणता खेळाडू आहे की ज्याचं आव्हान भारतीय खेळाडूंसमोर असणार, असं काही निरीक्षण? आव्हान तर जास्त काय नाही, पण विराटला तिने जास्त टार्गेट करेल, जास्तीत जास्त करून विराट कोहलीला तिने जास्त टार्गेट करेल। खरं तर तुम्ही स्वतः क्रिकेट खेळता आहात आणि आज भारत पाकिस्तान मॅच आहे, काय वाटतं? सर मॅच तर चांगली होणार आहे, ग्रेटेस्ट रायव्हलरी आहे इंडिया पाकिस्तान आणि आतापर्यंत जेवढं मॅच आम्ही बघितले इंडियाचा चांगला परफॉर्मन्स आहे। 2017चं जे मॅचेस झाले ते सोडून आतापर्यंत ICC ट्रॉफीमध्ये इंडिया मॅच जिंकलेली आहे आणि याच्यापुढे पण तेच होणार आहे आणि माझ्या मते आज सर विराट कोहलीची सेंचुरी पूर्ण होईल आणि इंडिया विन होईल। कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत? कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे सध्या? सध्या शुभम गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, सगळे इंडिया के प्लेयर जो है हमारे बहुत अच्छे हैं, बहुत परफॉर्मेंस कर रहे हैं और 100% इंडिया ही जीतेगा और ज़्यादातर टारगेट हमारा कप पर है और कप भी इंडिया ही जीतेगा। काय सांगाल? आज काय अपेक्षा आहेत? कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा जास्त आहेत? सर अपेक्षा तरी मोहम्मद शमीकडनं खूप आहेत, जसं की मोहम्मद शमीला चान्स देत नव्हते, आता चान्स भेटला आणि त्यांनी पहिल्याच मॅचमध्ये 5 विकेट घेतलेले आहेत। तर आज मला अपेक्षा मोहम्मद शमीकडनं खूप आहेत, 5 विकेट घ्यावं आणि पुन्हा एकदा आपल्या इंडिया टीमला विजयी करून द्यावं। आपण पाहतोय खरं तर अनेक खेळाडू आहेत इथे, काय अपेक्षा आहेत? आता पहिली बॅटिंग पाकिस्तानची आहे, कसा परफॉर्मन्स असेल? पहली बैटिंग पाकिस्तान की है, अभी तो अपना बॉलर भी बहुत अच्छे हैं इंडिया के। बैटिंग पर लाइनअप में उनका देखेंगे तो बाबर आजम पर ज़रा बहुत विश्वास करते हैं पाकिस्तान वाले, वो बाबर आजम आज फैल जाएगा, अपन इंडिया कंपलसरी मैच विन होगा, बहुत अच्छा मैच होगा, दोनों मैच में टफ पड़ेगा, विन तो इंडिया का ही होगा। आपण पाहतोय की खरं तर उत्साह जो आहे या ठिकाणी क्रिकेटर्सचा आहे। खरं तर आज भारत पाकिस्तान हा खरं तर पारंपरिक सामना समजला जातो आणि यामध्ये कोण बाजी मारणार, भारताचा विजय निश्चित आहे अशी अपेक्षा सर्व क्रिकेटर्सांनी भारतीयांना असताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.